मराठी मॉनिटर या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब तुम्हाला महाराष्ट्रामध्ये राहून आणि मराठीमध्ये परीक्षा देऊन या ठिकाणी भेटतोय। SSC मार्फत या ठिकाणी CHSL म्हणजेच कंबाइंड हायर सेकंडरी लेवल 10+2 ची एक्झामची जाहिरात आज प्रसिद्ध झालेली आहे। यामध्ये तुम्हाला मराठीमधून पेपर देता येणार आहे आणि या पदांसाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे। तर फीज अत्यंत कमी, तुम्ही वुमेन कॅन्डिडेट आहात, SC ST PWD कॅन्डिडेट आहात, एक्स सर्व्हिसमॅन कॅन्डिडेट आहात तर तुम्हाला 0 रुपीज फीज ठेवण्यात आलेली आहे। त्यानंतर ओपन OBC कॅन्डिडेटला देखील फक्त 100 रुपये फीज तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटेल। टोटल जागा बघितल्या तर 3712 जागा या ठिकाणी भरल्या जात आहेत। 3712 मध्ये तुमचे कॅटेगरी वाईज देखील वॅकन्सी या ठिकाणी असणार आहेत। तर कुठली पदं भरली जात आहेत या ठिकाणी पहा, जसं की लोअर डिव्हिजन क्लार्क म्हणजे लिपिकचं पोस्ट आहे आणि JSA म्हणजे ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट आणि डेटा एंट्री ऑपरेटर ही 3 पदं या ठिकाणी भरली जात आहेत। यासाठी फक्त तुम्ही 12वी पासवरती अप्लाय करू शकतात। कुठलीही टायपिंग सर्टिफिकेटची तुम्हाला गरज नाही। तुम्ही 12वी पास असाल किंवा 12वी अपियर आहात तरी देखील अप्लाय करू शकतात। मात्र 1/8/2024 पूर्वी तुमचं 12वी कंप्लीट होणं गरजेचं आहे। तर 12वी पासवरती या ठिकाणी ही पदं भरली जात आहेत। यासाठी मित्रांनो तुमची SSC मार्फत एक्झाम जी आहे ती कंडक्ट केली जाते। TCS मार्फत तुमची ऑनलाईन एक्झाम घेतली जाणार आहे। 7 मे 2024 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचे आहेत आणि जून-जुलैमध्ये तुमची परीक्षा देखील कंडक्ट केली जाणार आहे। या पदासाठी पेमेंट जर आपण बघितला आणि जॉब पोस्टिंग जर बघितलं तर सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे मिनिस्ट्रीचे विविध डिपार्टमेंट आहेत गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे, ज्या ठिकाणी कॉन्स्टिट्युशनल बॉडीज आहेत किंवा स्टॅट्युटरी बॉडीज आहेत त्या ठिकाणी तुमचं जॉब पोस्टिंग असणार आहे। मिनिस्ट्री डिपार्टमेंट जे आहेत गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे त्या ठिकाणी लोअर डिव्हिजन क्लार्क ह्या पदासाठी जर पाहिलं आपण तर तुम्हाला 19,900 ते 63,200 इतका पेमेंट असणार आहे। त्याच्यानंतर डेटा एंट्री ऑपरेटरसाठी 25,500 ते 81,100 इतका पेमेंट तुम्हाला ठेवण्यात आलेला आहे। या पदांसाठी मित्रांनो तुमचं वय 18 ते 27 वर्ष या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे ओपन कॅन्डिडेटसाठी आणि याच्यामध्ये SC STला 5 वर्ष सूट आहे, OBCला 3 वर्ष सूट आहे, PWDला 10 ते 15 वर्षापर्यंत सूट देण्यात आलेली आहे। यासाठी तुमची एक्झाम देखील महाराष्ट्रामध्ये होणार आहे, ज्यामध्ये पहा अमरावती असेल, त्यानंतर जळगाव असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, पुणे आणि नाशिक या महत्त्वाच्या सिटीजमध्ये तुमचं एक्झाम सेंटर देखील तुम्हाला पाहायला भेटेल। आता तुमची एक्झाम कशी होणार आहे पहा, टायर 1 आणि टायर 2 ची 2 फेजेसमध्ये एक्झाम तुमची होईल। टायर 1 मध्ये देखील मराठीमधून तुम्हाला पेपर देता येणार आहे आणि टायर 2 मध्ये देखील तुम्हाला या ठिकाणी मराठीमधूनच पेपर असणार आहे। टायर 1 मध्ये जर बघितलं इंग्लिश लँग्वेजचे प्रश्न आहे, तुम्हाला जनरल इंटेलिजन्स, क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड आणि जनरल अवेअरनेस 100 प्रश्न या ठिकाणी विचारले जातील 200 मार्कासाठी तुम्हाला। त्यानंतर याच्यामध्ये 0.50 इतकी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे आणि मराठी भाषा तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करता येणार आहे। एक्झामसाठी मराठीमधून प्रश्न तुम्हाला असतील। त्यानंतर तुमची टायर 2 मध्ये जर आपण बघितलं, टायर 2 मध्ये पण तेच सिलेबस आहे सेम, मॅथमॅटिक्स, रिजनिंग आणि जनरल इंटेलिजन्स, इंग्लिश लँग्वेज आणि जनरल अवेअरनेस हे देखील मराठीमधून तुम्हाला प्रश्न असतील। त्याच्यामध्ये तुम्हाला आता टायर 2 मध्ये कॉम्प्युटर नॉलेज टेस्ट होईल तुमची आणि टायपिंग टेस्ट देखील टायर 2 मध्ये होणार आहे, जी की क्वालिफाईंग नेचरची असेल। याच्यामध्ये तुम्हाला फक्त पास होणं गरजेचं आहे। टायपिंग टेस्ट कुठलेही सर्टिफिकेट टायपिंगचं त्यांनी मागितलेलं नाही, डायरेक्टली तुम्हाला फक्त टेस्ट द्यायचे। इंग्लिशची तुम्हाला 35 वर्ड पर मिनिट टायपिंग या ठिकाणी करता आली पाहिजे किंवा हिंदी, तुम्ही दोन्हीपैकी एक या ठिकाणी सिलेक्ट करू शकता, हिंदी किंवा इंग्लिश। तर यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू झालेले आहेत। ऑफिशियल वेबसाईट जी आहे ssc.gov.in या संकेतस्थळावरती आल्यानंतर ॲप्लायवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथून तुम्हाला पहा ही 2nd नंबरचा टॅब दिसेल, इथं ॲप्लायवरती क्लिक करून तुमचं रजिस्ट्रेशन नसेल झालेलं तर अगोदर रजिस्टर हेअरवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला फॉर्म जो आहे तो भरायचा आहे। जून-जुलैमध्ये याच्या एक्झाम ज्या आहेत त्या कंडक्ट केल्या जातील। याबद्दल अजून काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा। हा व्हिडिओ नक्की लाईक करा। धन्यवाद।